ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सुंदर देऊळ हृदय है माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय है माझे, येथेच विराजे देव बाप. समक्षता त्याची राखी शुद्धयाला, समक्षता त्याची राखी शुद्धयाला, सदा शुद्धाना दूर ठेवी, सदा शुद्धाना दूर ठेवी. सुंदर देऊळ हृदय है माझे, येथेच विराजे देव बाप. प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी, प्रवृत्तीचे पीठ उभा तयावरी. उपदेशकारी पवित्रात्मा, उपदेशकारी पवित्रात्मा. सुंदर देऊळ हृदय है माझे, येथेच विराजे देव बाप. सुंदर देऊळ हृदय है माझे, येथेच विराजे देव बाप. आजच्या मन्नाकरिता निवडलेला शास्त्रभाग 2 शमूएल याचा 12वा अध्याय 15 ते 17 ही वचने, 2 शमूएल 12वा अध्याय 15 ते 17 ही वचने. मग नाथान आपल्या घरी गेला. उरियाच्या स्त्रीस जो मुलगा दाविदापासून झाला त्याचवर परमेश्वराचा तडाखा येऊन तो फार आजारी पडला. म्हणून दावीद त्या मुलासाठी परमेश्वराची काकुळत करू लागला. त्याने उपास केला व तो आत जाऊन रात्रभर जमिनीवर पडून राहिला. त्याच्या घरची म्हातारी माणसे त्याचकडे येऊन त्याला जमिनीवरून उठवू लागली. तो उठेना व त्याच्याबरोबर बसून भोजन करीना. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. आजची सुंदर सकाळ देवबापाने आपणा सर्वांच्या आयुष्याला जोडले. आजचे वाचनशास्त्र भाग 2 शमूएल 12वा अध्याय वचन 15 ते 17. आणि या वचनामध्ये आपण दाविदाविषयी पाहत आहोत की दाविदाने उरियाची पत्नी बेत्शेबा यासोबत अयोग्यरित्या संबंध केला आणि त्याच पापाचा परिणाम त्याला एक तिच्याद्वारे मुलगा झालेला आहे. आणि या वचनामध्ये आपण वाचत आहोत की तोच मुलगा या ठिकाणी आजारी पडलेला आहे. आणि त्या आजारी पडलेल्या मुलाच्या आरोग्य प्राप्तीसाठी दावीद स्वतःला उपवास आणि प्रार्थनेमध्ये घेऊन गेलेला आहे. आणि तो उघड्या पडून देवाकडे विनवणी करत आहे की देवाने त्याला बरं करावं.
परंतु आपण पूर्ण जर वाचलं तर कळते आपल्याला की ज्या मुलासाठी दावीद प्रार्थना करत होता तो मुलगा मृत्यू झालेला आहे. आणि त्यानंतर दावीद स्वतःला सावरून तो पुन्हा आपलं जीवनचर्या एक नियमित प्रमाणे तो चालू करतो. माझे प्रियनो, या ठिकाणी दावीद एक बाप आहे आणि त्या कारणाने तो देवाकडे आपल्या लेकरासाठी त्याच्या आरोग्यासाठी उपवासाने प्रार्थना करत आहे. परंतु दावीदाला हेही ठाऊक आहे की माझं ही जो मागणं आहे हे शायद अयोग्य आहे. का? कारण की त्यांनी पाप केलं हे त्याला कळलं होतं. कारण की देवाने आपल्या संदेष्टाच्या द्वारे ते त्याला कळवलेलं होतं. माझे प्रियनो, आपणही कित्येकदा आमच्या अयोग्य गोष्टी देवाकडे आग्रहाने मागतो. परंतु पवित्र शास्त्राचं वचन सांगते की आमचं अयोग्य मागणं हे देवाला आवडत नाही. जर आम्ही अयोग्यरित्या देवाकडे काही मागण्याचा प्रयत्न करतो ते देव पूर्ण देखील करत नाही. म्हणून असू द्या की आम्ही उपवास प्रार्थना आपण जेव्हा करतो तर माझे प्रिय त्यामध्ये आपली मागणी देखील योग्य असायला हवी. जर आपली मागणी योग्य नाही तर माझे प्रिय आमची उपवास प्रार्थना देखील ऐकली जाणार नाही. जर आपण पवित्र शास्त्रामध्येही या विषयावर जर बघितलं, पवित्र शास्त्रामध्येही अनेक प्रकारचे दाखले आपल्याला दिसतील ज्या ठिकाणी अयोग्य माग आहे. माझे प्रिय कधीच त्या ठिकाणी सफलता मिळाली नाही किंवा त्या प्रार्थना ऐकल्या गेल्या नाही. म्हणून आमची प्रार्थना ही योग्य असायला पाहिजे की देवाने ती प्रार्थना ऐकावी व आमच्या प्रार्थनेचं उत्तर प्राप्त व्हावं. म्हणून आम्ही कधीही देवापुढे माझे प्रिय आमच्या जीवनातील सर्व अपराध मानून आणि ते सर्व आपल्या जीवनातून दूर करून देवाकडे जेव्हा आपण मागतो तर निश्चितच देव आमचं ऐकतो. परंतु आमची माग ही देवाकडे योग्यरित्या असणे खूप गरजेचं आहे. त्यामध्ये पवित्र शास्त्र सांगते की आम्हाला परमेश्वराकडे त्या हृदयाने जाण्याची गरज आहे जो हृदय परमेश्वराला आवडतो. आणि माझ्या प्रिय कित्येकदा आम्ही मैल्या हृदयाने देवाकडे उपवासाने प्रार्थनाही जरी केली तरी ऐकलं जाणार नाही. म्हणून शुद्ध आणि नम्र असा हृदय परमेश्वराकडे आम्ही घेऊन जावा व आमची मागणी योग्यरित्या परमेश्वराकडे मांडावी, म्हणजे आमचा प्रभू ऐकून आमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल. प्रार्थना करूया. देवा, धन्यवाद या सुंदर वचनाकरवी बोललंस आणि प्रभू मला असंच शिकण्यासाठी तू कृपा पुरवत आहेस, याबद्दल धन्यवाद. प्रभू येशूच्या नावात आमेन. सुंदर देऊ हृदयात माझे येथेच विराजे देव बापू. सुंदर देऊ हृदय माझे येथेच विराजे देव बापू. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.